वरद श्री भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पवित्र भूमी वार्षी नगरीमध्ये श्रावण मास प्रवचनमालेच्या या वर्षीच्या तिसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपण गेल्या 2 दिवसापासून पाहत आहोत। हे करत असताना आपण एक विषय असा ऐकून आलो की संतांचं चरित्र का ऐकावं आणि संतांचं चरित्र का सांगावं याचा थोडासा विचार आपण केला। संत चरित्र हे मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचे असतात, त्याच्या सर्वनानी सुद्धा काय पुण्य प्राप्त होतं याचा विचार आपण केला। हे केल्यानंतर संत चरित्राचा या पद्धतीचा विचार करत असताना मनावर परिणाम करणारं संत चरित्र आहे, बुद्धीमध्ये बदल घडविणारं संत चरित्र आहे, म्हणून संत चरित्र ऐका असा विचार आपण करत होतो। मग त्या बुद्धीचा विचार करताना विदुरांनी बुद्धीच्या संबंधाने काय विचार केला आहे याचंही चिंतन आपण करून आलो। हे केल्यानंतर काल आपण असं पाहत होतो की हे जे संत चरित्राचा विचार करताना संतांचा अवतार ज्या भूमीमध्ये होतो आहे ती भूमी कशा पद्धतीची आहे याचा विचार करत होतो आपण। पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, या प्रमाणाचा आधार घेऊन आपण असं म्हणत होतो की पावन तो देश, पावन तो देश या शब्दाचा अर्थ करताना असं सांगत होतो की तो देश पवित्र आहे, तो देश पवित्र आहे म्हणजे भारतभूमी पवित्र आहे। कशी पवित्र आहे? भारतभूमीच्या ठिकाणी जे येणारी पवित्रपणा आहे तो पवित्रपणा कोणत्या अंगाने आहे याचा विचार थोडासा श्रीमद भागवतातील गोपी गीताचा आधार घेऊन थोडासा सांगितला। म्हणजे ती गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जशी विनंती करते ना की बाबा देवा तू येण्याने जयति तेधिकम जन्मना व्रजस हे सांगत असताना तुझ्या येण्याने तुझ्या अवताराने ती व्रजभूमी अधिक अशा पद्धतीची श्रेष्ठ झालेली आहे। एवढंच नाही, श्रेयत इंदिरा शश्वदत्र ही, श्रेयत या शब्दाचा अर्थ आहे आश्रयाला येणं, इंदिरा या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, लक्ष्मीसुद्धा या भूमीमध्ये आश्रयाला येते। आणि म्हणून व्रज शब्दाचा अर्थ करताना आपण तत्वज्ञानाच्या कसोटीवर आणि ज असे 2 अक्षर आहेत, याच्यातल्या व्र या शब्दाचा अर्थ आहे भगवान आणि ज या शब्दाचा अर्थ आहे रज। आणि त्यामुळे रज आणि व्र याचा विचार करत असताना भगवंताचे रज, थोडक्यात भगवान म्हणजे ब्रह्म, त्यामुळे या भूमीतील मातीसुद्धा ब्रह्मरूप आहे अशी ही भारतभूमी आहे। आणि म्हणून नाथरायांचं प्रमाण आपण दिलं, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। आणि म्हणून याच भूमीमध्ये संतांचा अवतार आहे असा विचार आपण करत होतो। आता एक विषय आपला झाला की देशाकडे येणारा पवित्रपणा कसा हे कळालं। नंतर आपण काल असा विचार करत होतो की संत ज्या कुलामध्ये अवताराला येतात त्या कुलाचा पवित्रपणा काय आहे, आणि हे कुलवृत्तांत ऐकण्याकरिता ज्ञानेश्वर महाराज ज्या कुलामध्ये अवताराला आलेले आहेत त्या कुलाचा विचार हरिहर पंतांपासून कसा सुरू होतो याचा थोडासा दाखला काल आपण पाहिला। हरिहर पंत कुलकर्णी हे आपेगावचे कुलकर्णी, आणि मग हरिहर पंतांचं कार्य आपेगावमध्ये काय होतं हे पाहत असताना त्यांची पुढची वंश परंपरा सांगत असताना हरिहर पंतांचे चिरंजीव रामचंद्र पंत, रामचंद्र पंतांचे चिरंजीव गोपाळ पंत, त्यांचे चिरंजीव त्र्यंबक पंत, त्यांचे चिरंजीव गोविंद पंत, आणि गोविंद पंत आणि निराई या दोघा असणाऱ्या पती पत्नींना जो मुलगा होतो त्याचं नाव विठ्ठल पंत असा विचार आपण केला। त्याच्याकरता गोविंद पंतांनी काय अनुष्ठान केलं गायत्री मातेचं याचा विचार केला, किंवा गहिनीनाथांनी निराईला दिलेली जी राख आहे त्याचा विचार आपण केला। आणि हे केल्यानंतर वेदा मातू असं मूळ नाव ठेवलं, परंतु आवडीने मात्र काय म्हणायचे, विठ्ठल म्हणायचे। आता हा जो विठ्ठल आहे ह्या विठ्ठल कसा आहे हे सांगताना मात्र आपल्याला नामदेवांनी वर्णन असं केलेलं होतं की भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत असं आपण काल बघितलं होतं। विठ्ठलपंत कसे आहेत, मूर्तिमंत वैराग्य आहेत। एक लक्षात घ्या, काय आहे, माणसाच्या ठिकाणी असलेल्या गुणांच्या रूपाने केलेलं जे वर्णन असतं का नाही ते माणसाचं खऱ्या अर्थाचं वर्णन असतं। म्हणजे आपण काय करतो, माणसाचं नाव काय आहे याला महत्त्व नाही, त्याचा स्वभाव काय आहे याला महत्त्व आहे। पटलं का बघा,
काय नाव आहे याला महत्त्व नाही, पण त्याच्या ठिकाणी कोणता गुण आहे याला महत्त्व आहे. ज्ञानेश्वरी आपण उघडा, 16वा अध्याय दैवी संपत्तीचा विचारात घ्या. दैवी संपत्तीमध्ये सांगितलेल्या 26 गुणांचा विचार भगवंतांनी अर्जुनाला जो सांगितला तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नावापेक्षा सुद्धा त्या नावाच्या पलीकडे असणारे जे गुण आहेत त्या गुणांची ओळख या जगामध्ये कायमस्वरूपी राहत असते. बऱ्याचदा आपण कधी नावं असतात, एखाद्याचं नाव तुकाराम आहे, काही नावं ठेवतो आपण, अहो हे तुकाराम आहेत, रोज उचलून आणावं लागतं. कसं करावं तुकाराम नाव ठेवून? त्याला ज्ञानेश्वर नाव ठेवलं म्हणजे आम्ही ज्ञानेश्वर महाराज झालो असं नाही, तुकाराम नाव ठेवलं म्हणजे आम्ही तुकाराम महाराज झालो अशातला भाग नाही. ते जरी नाव या देहाला ठेवलेलं असलं तरी त्या नावाप्रमाणे आमचं वागणं आहे का, आमचा स्वभाव आहे का, आमचे गुण आहेत का, गुण महत्त्वाचे असतात. इथं मात्र अशी गंमत झालेली आहे, नाव विठ्ठल ठेवलं आहे, आषाढ शुद्ध एकादशीचा जन्म आहे, काल आपण त्याच्यावर बोललो. आणि यांच्या गुणांचा विचार करताना मात्र नामदेवांनी असं सांगितलंय, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. मला असं वाटतं की विठ्ठलपंतांचं हे वर्णन फार महत्त्वाचं आहे. आले वैराग्य डोळस मूर्तिमंत हे वर्णन फार महत्त्वाचं आहे. तत्वज्ञानाच्या कसोटीवर सुद्धा या वर्णनाचे अर्थ आपल्याला वेगवेगळे लावता येण्यासारखे आहेत. विठ्ठलपंत वैराग्य आहेत आणि त्यांच्या पोटी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म होतोय, एवढं तर मान्य आहे. विठ्ठलपंत आणि त्यांच्या पोटी कुणाचा जन्म होतोय? ज्ञानोबारायांचा. अहो लक्षात घ्या, विठ्ठलपंत वैराग्य आहेत आणि वैराग्याच्या पोटीच ज्ञान येत असतं. ज्ञान यायचं असेल तर वैराग्यच पाहिजे, त्याच्याशिवाय ज्ञान येत नाही महाराज. ज्ञानाकरिता वैराग्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे वेदांतशास्त्राचा अभ्यास करत असताना जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे मुख्य ज्ञान सांगितलं, मूल ज्ञान सांगितलं, की ज्या ज्ञानाला सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणून सांगितलं. मी मागे आपल्याला बोललोय, योग वासिष्ठामध्ये वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असा उपदेश केलाय, हे रामा, या जगामध्ये जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात् ज्ञानमयो भव, असं वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना सांगितलेलं आहे. या जगामध्ये जर खऱ्या अर्थाचं बलवान कोण असेल तर तो ज्ञान आहे, ज्ञानी आहे. वशिष्ठ सांगतात, रामा नीट ऐक, ज्ञानवान एव बलवान, हा एव शब्द खूप महत्त्वाचा आहे. एव म्हणजे तोच, चकारात्मक. जसं मराठीमध्ये च शब्दाला महत्त्व आहे तसं संस्कृतमध्ये एव शब्दाला महत्त्व आहे. ज्ञानवान एव बलवान, जो इथं ज्ञानवान असेल ना तोच खऱ्या अर्थाचा बलवान आहे. ज्ञानवान एव जीवती, जीवन जगला असं कशाने म्हणायचं? जर त्याच्याकडे ज्ञान असेल तर तोच जीवन जगला असं म्हणायचं. ज्ञानवान एव सुखवान, या जगामध्ये जर खऱ्या अर्थाचा सुखी कोण असेल तर तो ज्ञानीच आहे. तस्मात् ज्ञानमयो भव, आणि म्हणून ज्ञानी हो, असं वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला. प्रश्न असा निर्माण होतो की हे ज्ञान निर्माण होईल कसं? हे ज्ञान मिळवायचं झालं तर काय करावं लागेल? अद्वैत वेदांतामध्ये जे काही वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये विचारसागर हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. मी अनेक वेळेला विचारसागराचा पाठ घेत असताना असं सांगत असतो की निश्चलदाजींचा तो ग्रंथ आहे. ज्यांना वेदांताचा अभ्यास करावा वाटतो, ज्यांना वेदांतामध्ये आपली गती व्हावी असं वाटत असेल, त्यांनी आवर्जून विचारसागर नावाचा ग्रंथ वाचा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु साखरे महाराजांनी ते मराठीमध्ये केलेला आहे. पूर्वी तो हिंदीमध्ये, निश्चलदासजींनी केलेला तो ग्रंथ आहे तो हिंदीमध्ये आहे, परंतु त्याच्यावर मात्र नंतरच्या काळामध्ये मराठी भाषिकांना ते सोपं जावं म्हणून सद्गुरू श्री विनायकदादा साखरे महाराजांनी मात्र तो मराठीमध्ये केला. तो ग्रंथ अत्यंत म्हणजे वेदांतातल्या सगळ्या जवळजवळ सगळ्या संकल्पना संज्ञा आपल्या स्पष्ट होतील. मित्र, अनेक वेळेला असं सांगत असतो, म्हटलं तर वेदांतशास्त्रातला पहिला ग्रंथ किंवा प्रवेश करून देणारा ग्रंथ म्हणजे विचारसागर, आणि म्हटलं तर संपूर्ण वेदांतशास्त्राचं सार ज्या ग्रंथात आहे तो विचारसागर. असं विचारसागराचा विचार आपल्याला करता येतो. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये मग त्याचं अधिकारी कोण, विषय काय, प्रयोजन काय, संबंध काय, असा सगळा विचार सांगितलेला आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये प्रवेश करण्याकरिता अनुबंध चतुष्टयाची गरज असते. अनुबंध या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्या माध्यमातून ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणायचं. ज्याच्या माध्यमातून ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणायचं. आणि हे अनुबंध 4 पद्धतीचे आहेत म्हणून त्याला अनुबंध चतुष्टय म्हणायचं. आता हे 4 कोणकोणते? एक अधिकारी आहे, विषय आहे, प्रयोजन आहे
आणि संबंध आहे. म्हणजे कोणताही ग्रंथ शिकायचा असेल तर तिथं अधिकाऱ्याची गरज आहे. तो ग्रंथ जो शिकणार आहोत त्या ग्रंथाचा विषय माहीत असण्याची गरज आहे. तो ग्रंथ जो शिकणार आहे त्या ग्रंथाच्या विषयाचं फल काय हे फल माहीत असण्याची गरज आहे. आणि मग त्या अधिकाऱ्याचा आणि विषयाचा संबंध काय, अधिकाराचा आणि फलाचा संबंध काय, विषयाचा आणि फलाचा संबंध काय, त्या संबंधाचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. या 4 गोष्टी कळणं म्हणजे अनुबंध चतुष्टय कळणं असं म्हटलं जातं. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये याचा विषय काय हे सांगताना तिथं निश्चलदासजींनी किंवा साखरे महाराजांनी असं सांगितलेलं आहे, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे मूलज्ञान आहे. ज्ञानोबारांची एक ओवी मी अनेक वेळेला सांगत आलेलो आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. जीव ब्रह्म ऐक्य होणं तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. परमात्म्याहून मी कुठं वेगळं आहे का, मी आणि परमात्मा एकच आहे असं ज्ञान होणं याला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणा किंवा आत्मज्ञान म्हणा. जरा आणखीन सोप्या शब्दामध्ये सांगतो, याला स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणा. स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणा म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान याला म्हणा. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मिळवायचं असेल तर काय करावं लागेल, याच्याकरिता जी साधनं सांगितली त्याच्यातली महत्त्वाची 4 साधनं सांगतो. ऐका. एक विवेक आहे, दुसरं वैराग्य आहे, तिसरं शमदमादी षटक संपत्ती आहे आणि चौथं मुमुक्षुता आहे. मला प्रत्येकाचा विस्तार करण्यात आत्ता वेळ घ्यायची नाही आहे. माझा मुद्दा इथं कुठं येतो ते आपल्याला लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतो. विवेक, वैराग्य, शमदमादी षटक संपत्ती आणि मुमुक्षुता या 4 गोष्टी आल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणजे ज्ञान यायचं असेल तर काय पाहिजे, अगोदर विवेक पाहिजे. ज्ञान यायचं असेल, मिळायचं असेल, प्राप्त व्हायचं असेल तर काय पाहिजे, वैराग्य पाहिजे. ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर काय पाहिजे, शमदमादी षटक संपत्ती पाहिजे. आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय पाहिजे, मुमुक्षुता पाहिजे. आता या 4 मध्ये विवेक, वैराग्य, शमदमादी षटक संपत्ती आणि मुमुक्षुता या 4 मध्ये सुद्धा विवेक किंवा शमदमादी षटक संपत्ती किंवा मुमुक्षुता हे सांगण्यामध्ये आत्ता मला वेळ घालवायची नाही आहे. माझा विषयाला धरून मुद्दा फक्त वैराग्य आहे. इथं वैराग्य थोडक्यात ज्ञानाकरिता वैराग्याची गरज आहे. मी आपल्याला हे कशाकरता पटवून देत होतो, याच चरित्राचा विचार केला तर विठ्ठलपंत हे मूर्तिमंत वैराग्य आहे असं का नामदेवांनी असं का म्हटलं, याचं कारण असं आहे, ज्या विठ्ठलपंतांच्या पोटी ज्ञान जन्माला येतं, ज्ञान जन्माला यायचं असेल तर वैराग्यच पाहिजे आणि म्हणून विठ्ठलपंत हे मूर्तिमंत वैराग्य आहे. आता आणखीन एक विषय घेतो. ठीक आहे हो, वैराग्याच्या पोटी ज्ञान येतं, मान्य आहे. वैराग्य जिथं असेल, वैराग्य आल्याशिवाय ज्ञान येत नाही, मान्य आहे. पण वैराग्यच कसं येईल, वैराग्य आपल्या ठिकाणी येईल कसं? वैराग्य येणं म्हणजे काही इतकी सहजासहजी गोष्ट आहे का? बरं जाऊ द्या, त्याच्या पुढचा विचार सांगतो. असं कुठं दुकान आहे का आपल्या बार्शीमध्ये की जिथं गेल्यानंतर 2 किलो वैराग्य मिळतं? घ्या, हे 20 रुपये घ्या, 2 किलो वैराग्य द्या. शक्य आहे का? वैराग्य देणारं दुकान कुठं आहे का? मग वैराग्य नावाची अशी कोणती वस्तू आहे किंवा ती अशी काय वस्तू आहे की ती मिळण्याकरता नेमकं काय करावं लागेल? आणि म्हणून मुळात विठ्ठलपंतांच्या थोड्या तात्विक चरित्राकडे आपल्याला जावं लागेल की वैराग्य विठ्ठलपंतांच्या ठिकाणी जर आलेलं असेल किंवा वैराग्य विठ्ठलपंतांच्या ठिकाणी येऊन राहिलेलं असेल तर याचा अर्थ वैराग्य येण्यासारखी जागा विठ्ठलपंतांचं हृदय आहे. तर मग विठ्ठलपंतांनी वैराग्य येण्यासारखी जागा आणण्याकरता विठ्ठलपंतांनी काय केलं, काय केलं? वैराग्य असंच येत नाही. वैराग्य हा शब्द बोलण्यामध्ये जरी सोपा असला तरी वैराग्य या शब्दाचा अर्थ तितका जीवनात उतरवणं सहजासहजी शक्य नाही. मी काल एक व्याख्या सांगितली होती वैराग्याची, वेदांतातली. इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. काल बोललो होतो, पण तुमच्या पाठातलं प्रमाण देऊन पुढं जातो. वैराग्य कशाला म्हणायचं? तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय, भक्ती ती न मन वैराग्य तो त्याग. महाराज सांगतात वैराग्य कशाला म्हणायचं? त्याग जिथं आहे ना त्याला वैराग्य म्हणायचं. आता ही त्याग बुद्धी येणं सहजासहजी शक्य आहे का? अहो, लोक जागेचा त्याग करेनात, इंचभर जागेचा त्याग करेनात. पहिले 5 मिनिटं तर त्याच भांडणात जातात आमचे. कसं येणार हे वैराग्य? कसा हा त्याग नेमकं येणार मनामध्ये?
सहजासहजी येईल का? हा त्याग हा शब्द सोपा, बोलायला सोपा आहे हो. त्याग असं म्हणायला फार वेळ लागत नाही, पण त्याग याची भूमिका अवस्था येण्याकरता अख्खं आयुष्य जाईल तरी ती येईलच का नाही हे सांगता येणार नाही. हे सोपं नाही आहे. कमाल महाराज आणि कबीर महाराजांचा दृष्टांत अनेक वेळेला सांगितला जातो, मी वेळ घेत नाही. त्याग काय असतो हे त्यांच्या चरित्रातून आपल्या लक्षात येतो. समोर असलेली वस्तू नको म्हणणं याला त्याग म्हणा. वस्तू समोर नाही आणि आम्ही नको म्हणायला लागलो, त्याला स्पर्श केला नाही, याला त्याग नाही म्हणायचं. समोर आहे आणि नको म्हणणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर होता, तुकोबारायांच्या करिता होता, आणि त्या सोन्याकडे पाहून तुकोबारायांचे शब्द आहेत, सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. नको म्हणणं. आता आमच्यात काही काही लोक म्हणतात नको 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 नको. तुम्हाला कोणी घ्याच म्हणत नाही तर नको 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 काय म्हणायला लागला? तुम्हाला कोणीतरी द्यावं मग नको म्हणावं. दिलंच नाही कुणी तुम्हाला काही, आणि नको म्हणण्यात काय अर्थ आहे? त्याग, वैराग्य. हे वैराग्य ज्यावेळेस इथं, बरं वैराग्य असा काही स्थूल प्रकार नाही. बरं वैराग्य असं कुठंतरी खांद्यावर येऊन बसलं, वैराग्य कुठेतरी पोटावर येऊन बसलं, वैराग्य कुठेतरी डोक्यावर येऊन बसलं असं नाही आहे. वैराग्य वसती स्थानाला येतं म्हणजे नेमकं काय होतं, त्याच्याकरता करावं काय लागतं. अपरोक्ष अनुभूतीमध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी याच्याकरता फार गोड चिंतन केलं. आचार्य सांगतात वैराग्य येईल कुठं? वैराग्य हे शोधत निघतं, त्याला राहण्याची जागा शोधत निघतं. पण कधी हे सांगताना आचार्य असं सांगतात, सोवर्ण आश्रम धर्मेन तपसा हरितोषणात साधनम प्रभवेत पुसाम वैराग्यादी चतुष्टयम. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची अपरोक्ष अनुभूती नावाच्या ग्रंथातली ही भाषा आहे. आचार्यांचे खूप ग्रंथ आहेत. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं चरित्र चिंतन कधीतरी एकदा स्वतंत्र करायला पाहिजे, इतकं महान कार्य आचार्यांचं आहे. ज्या आचार्यांच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानोबारायांनी म्हणावं, भाष्यकारा ते वाट पुसतू. ज्ञानोबारायांनी म्हणावं, मी जी ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवर जी ही ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी लिहित असताना जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी केलेलं गीतेवरचं जे भाष्य आहे त्या भाष्याचा आधार घेऊन मी लिहिली. असं जर ज्ञानोबाराय आचार्यांबद्दल बोलत असतील तर आचार्यांचं चरित्र किती आघात आहे विचार करा. तुकोबाराय सांगतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. तुकाराम महाराज सांगतात, मी प्रणिपात करतो कोणाला? दंडवत घालतो कोणाला? आचार्या, जगद्गुरु आद्य शंकराचार्य. आमच्या पाठशाळेमध्ये असताना आम्हाला गुरुजी सांगायचे, आचार्यांचं नाव घेताना सरळ एकेरी उल्लेख करायला शास्त्र परवानगी देत नाही, करू नये. आचार्य असेल तर जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य असंच नाव घेतलं पाहिजे. जगद्गुरु हा शब्द त्यांच्याकरता लागलाच पाहिजे. जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य असंच म्हटलं पाहिजे. आपल्या गुरुजींचं नाव सांगताना एकेरी उल्लेख करू नये हे शास्त्र सांगतं. आपल्या सद्गुरूंचं नाव सांगायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये तर आपलं नावच सांगायची परंपरा नव्हती. अगदी फार पूर्वी जर विचार केला तर आपल्या सद्गुरूंचं नाव सांगायचं आणि त्यांचा मी शिष्य, स्वतःचं नावच सांगायचं नाही. आपल्या सद्गुरूंचं नाव आणि त्यांचा मी शिष्य ही परंपरा होती. किंवा आपल्या नावापुढे वडिलांच्या नावाच्या ऐवजी गुरूंचं नाव लावण्याची परंपरा. म्हणजे आता मी कोण आहे? ज्यावेळेस गुरुमंत्र दिला जातो त्यावेळेस तो दुसरा जन्म असतो. ऐका, पहिला जन्म आईच्या पोटातून असतो आणि दुसरा जन्म हा गुरुमंत्र घेतल्यानंतर गुरूंच्या मुखातून असतो. त्यामुळे गुरुमंत्र बऱ्याचदा काही काही लोक अशी गमतीची लोक आहेत, आणखीन गुरुमंत्र काय, तारक मंत्र काय याचे सगळे अर्थ कळाले नाही. गुरुरे दादा सांगत असतात, काही काही लोक येतात, फुका कान, फुका काय, फुका कान दादा म्हणत असतात, अनफुकारी फुकतो. काय म्हणजे झालं का काय बाबा? असतंय, जायचं असतंय महाराजांच्या जवळ, काय आमच्यात कुणीतरी घेतलंय, कान फुंकून घेतलेत, मग चला महाराजांच्या जवळ, बसा महाराजांच्या जवळ, कान फुंकून घ्या, काय तिथं असणारा प्रसाद द्या, दक्षिणा टाका, निघा, संपलं. परत कुठं आहेत महाराज काय काही माहीत नाही. काय गुरुमंत्र दिला होता माहीत नाही. त्याचं गुरुमंत्राचं आम्ही किती अनुष्ठान केलंय काही माहीत. गुरुमंत्र दिला काय, काही लोक आम्हाला भेटतात. मग मी विचारत असतो अगोदर, तुम्ही घेतलाय का गुरुमंत्र? अहो घेतलाय पण आठवतच नाही. अरे
मी म्हटलं बरं जाऊ द्या, गुरुमंत्र आठवत नसेल पण ज्या गुरूंकडून घेतलाय ते तरी आठवतात का? कोण होते कोणाच ठाऊक, गुरु माहीत नाहीत. उगी गर्दी चालल्या, बसले ते बसायचं, चालत नाही असं महाराज. माझं तर स्पष्ट मत आहे. मी थोडा जगदाळे सर समोर आहेत, पप्पू आहे, त्यांना मी अनेकदा म्हणत असतो, आपल्याला जर त्याचं अनुष्ठान आणि त्याचं पावित्र्य जपता येत असेल तरच ते करावं, अन्यथा न केलेलं बरं. आपल्याला जर जपणं होत नसेल तर काय करताय करून? गुरुमंत्र घ्यायचा असेल तर त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. गुरुमंत्र घेतल्यानंतर एक वेगळा अधिकार येत असतो, त्याचं अनुष्ठान आम्हाला करावं लागतं. तो तारक मंत्र सांगितला जातो, ओढा मंत्र वेगळा. मी पुढं ज्ञानोबांच्या चरित्रात पुढं बोलणार आहे आपल्याला. गुरुमंत्र कसा घेतला जातो, कशा पद्धतीने दिला जातो, ज्ञानोबांची गुरुपरंपरा कुठून आलेली आहे, बोलेल पुढे मी. त्यामुळे या सगळ्या गुरूंचं नाव घेताना आपल्याला एकेरी उल्लेख करायला शास्त्र परवानगी देत नाही. आचार्यांचं नाव घ्यायला एकेरी उल्लेख करायला शास्त्र परवानगी देत नाही. एकदा आपण त्या परंपरेशी जोडलो गेलो की मग आपली सर्वस्व तिथं अर्पण असतं. आता आणि मी त्याच्या पुढं सांगतो, एक गुरु ही व्यक्ती नसते, गुरु हे एक तत्व असतं. गुरु व्यक्ती नसते. तुम्ही व्यक्ती म्हणून जर त्यांच्याकडे बघायला लागलात तर मग तुकोबरांचं ते प्रमाण पुन्हा आपल्या डोळ्यासमोर घ्या. संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगा. तुकोबरांचे शब्द आहेत. का? कारण आपण ज्यावेळेस गुरूंना व्यक्ती म्हणून पाहतो त्यावेळेस त्यांच्या गुणदोषांचा विचार आपल्या मनामध्ये उदय पावतो आणि मग आपल्या मनामध्ये त्यांच्या अतिपरिचयात अवज्ञा व्हायला लागते. आपल्या मुखातून त्यांच्याविषयीचे काही अपशब्द बाहेर पडायला लागतात. आमचे गुरुजी पाठशाळेमध्ये असताना आम्हाला सांगायचे, त्यांची गुरुनिष्ठा सांगताना ते म्हणायचे, आपल्या गुरुविषयीचा अनादर आपल्याला स्वप्नात सुद्धा येऊ नये. स्वप्न सुद्धा आम्हाला अनादराचं पडू नये. का? ते व्यक्ती म्हणून बघायचं नसतं, ते तत्व म्हणून पाहायचं असतं. ते तत्व म्हणून ज्यावेळेस, कारण ती व्यक्ती आमचा उद्धार करत नसते. एक कुणीतरी अ ब क गुरु आहेत, काही एक देह असतो. दादा सांगत असतात हाडामासाचा हा देह आहे. त्यामुळे त्या व्यक्तीकडे बघून तुम्ही हे करायचं नसतं. ते जे तत्व आहे त्या तत्वांकडे आपल्याला गुरुचरित्रात ती ओवी मी अनेक वेळेला सांगितली. आपल्याकडे दत्त संप्रदायामध्ये जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याचं अनुष्ठान आपण करतो गुरुचरित्र ग्रंथाचं. त्याच्यामध्ये एक ओवी फार गोड आहे. गुरुचरित्रामध्ये अशी ओवी आलेली आहे, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियसा. गुरुचरित्रकार सांगतात, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण. गुरु ही दोनच अक्षर आहेत, पण अमृताचा समुद्र जाण. समुद्राची उपमा दिली, अमृताच्या, सामान्य समुद्राची नाही. आणि म्हणून ज्ञानोबांचे शब्द आहेत, श्री गुरु सारिका असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवाणी त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. आचार्यांचा उल्लेख आपल्याकडे जगद्गुरु म्हणून करा. आचार्यांनी फार गोड चिंतन केलंय अपरोक्षानुभूतीमध्ये. जे आचार्यांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये अपरोक्ष अनुभूती हा पूर्णपणे ज्ञानतत्वावर आधारित असलेला ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये बोलताना आचार्य असं सांगतात, वैराग्य येऊन राहील कधी हे सांगताना असं सांगतात, स्ववर्ण आश्रम धर्मेन तपसा हरितोषणा. आपल्या आपल्या वर्णाप्रमाणे धर्माप्रमाणे आपण करत असलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या माध्यमातून आपल्याकडून घडत असलेली जी तपस्या आहे त्या तपस्येने हरितोषणात भगवान श्री हरी आपल्यावर संतोष होतात किंवा भगवान श्री हरीला आपण प्रसन्न करून घेतो. आपल्या तपस्येने भगवंताला प्रसन्न करून घेणारा जो कोणी असेल त्याच्या ठिकाणी प्रवेशे यत्पुसाम, त्या पुरुषाच्या ठिकाणी वैराग्य प्रवेश करतं म्हणतात. वैराग्य प्रवेश कुठं करतं? आपण करत असलेल्या तपश्चर्येने, ही तपश्चर्या स्ववर्ण आश्रम धर्मेन, हे अगोदरचं वाचा. आपल्याकडे असलेला जो कोणता धर्म आहे, जो कोणता वर्ण आहे, बरं जाऊ द्या, वर्ण आणि धर्माचाही शब्द जरा बाजूला ठेवा. आपण करत असलेल्या कर्माने, एवढाच विषय घ्या. आपण करत असलेलं कर्म ही एक तपस्या आहे. मला कधी कधी आचार्यांचे ज्ञानोबराय तुकोबरायांच्या शब्दांचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण करत असलेल्या कर्माला आचार्यांनी तपस्या शब्द ठेवावा. आपण काय कर्म करतोय हे आचार्य विचारत नाहीत. उलट आचार्य असं सांगतात की स्ववर्ण आश्रम धर्मेन, प्रत्येकाचा वर्ण वेगळा आहे.
प्रत्येकाचा आश्रम वेगळा आहे. ब्रह्मचर्य आश्रमाचं कर्म वेगळं, गृहस्थी आश्रमाचं कर्म वेगळं, वानप्रस्थ आश्रमाचं कर्म वेगळं, संन्यास आश्रमाचं कर्म वेगळं. मग स्वआश्रम धर्मेन, स्वआश्रम ब्रह्मचर्य आश्रम आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तुम्हाला काहीतरी शास्त्राने कर्म सांगितलंय, ते करत असलेलं जे विहित कर्म आहे त्या कर्माची झालेली जी तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येने झालेला भगवंताची जी प्रसन्नता आहे ही ज्याच्या हृदयामध्ये असेल तिथं वैराग्य प्रवेश करतं. थोडक्यात काय, वैराग्य येण्याकरिता भगवान प्रसन्न व्हावे लागतात. भगवान प्रसन्न व्हावे लागतात, त्याच्याशिवाय वैराग्य येत नाही. वैराग्य यायचं आहे ना, भगवान प्रसन्न व्हावे लागतात. असं भगवान कसे प्रसन्न होतील? स्वआश्रम धर्मेन तपस्या. आपला जो आश्रम आहे, आपला जो वर्ण आहे, त्याच्यामध्ये केलेली आपल्या आपल्या कर्माने निर्माण झालेली जी तपश्चर्या, त्या तपश्चर्येनेच भगवान प्रसन्न होतात. थोडं स्पष्ट बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. आम्ही किती भजन केलं म्हणजे आम्हाला देव प्रसन्न झाला असं होत नाही. काय महाराज 2-2 तास उभा राहून भजन केलं, त्याच्यातल्या 1.5 तास तर शिव्याच दिल्या लोकांना. होत नाही असं. आमचं भजन बऱ्याचदा व्यवस्थेकडे झुकलेलं आहे. आमचं कीर्तन प्रवचन बऱ्याचदा व्यवस्थेकडे झुकलं आहे. आमचे गुरुजी सांगायचे, कीर्तन प्रवचन भजन हे व्यवस्थेचा विषय नाही, हा अवस्थेचा विषय आहे. अवस्थेचा विषय आहे. आणि म्हणून मी क्रिया काय करतो याला महत्त्व नाही, त्या क्रियेच्या पाठीमागं माझी भावना काय आहे याला महत्त्व आहे. जर तसं नसेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही भक्तिविजय वाचला नसेल तर तुम्ही बघून घ्या. सदन कसाईचं चरित्र कसं मांडलेलं आहे. सदन कसाई येतो, कसाई आहे, मांस विकणारा आहे. मांस विकणारे सदन कसाई भगवान परमात्मा त्यांच्या घरी राहत होते. एवढंच नाही, भक्तिविजयामध्ये चरित्र असं आलंय की कधी कधी ते वजनाचं जे माप असतं ना, ते माप जर नाही सापडलं तर भगवानच एका तराजूमध्ये जाऊन बसायचे आणि तितक्या वजनाचं मांस तो सदन कसाई लोकाला विकायचा. मग कधी विचार करा, मांस विकणाऱ्या सदन कसायाच्या घरी भगवान राहतात, याचा अर्थ भगवान तो काय कर्म करतोय हे बघत नाहीयेत. भगवान म्हणतात त्या कर्माच्या पाठीमागटली तुझी भावना काय आहे, त्याच्या पाठीमागटली काय भावना आहे हे पाहिलं जातं. मी मागे पुराणातली एक पद्मपुराणातला श्लोक सांगितला होता, भक्ती कशाला म्हणा. याचं उत्तर देताना पद्मपुराणकारांनी असं सांगितलेलं आहे, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया स एव भक्ती. सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य, भगवान श्रीहरीच्या उद्देशाने केलेली जी कोणती क्रिया असेल, पद्मपुराणकार सांगतात त्याला भक्ती म्हणा. फक्त उद्देश काय पाहिजे? श्रीहरी, तर ती भक्ती म्हणा. मित्र, अनेक वेळेला एक वाक्य बोललोय, चुकलं असेल तर मला माफ करा, पण अनेकदा एक वाक्य बोललेलो आहे, उत्तम प्रपंच करणं याच्यासारखा परमार्थ कोणता नाही महाराज. उत्तम प्रपंच करणं, आम्हाला प्रपंच नीट करता आला पाहिजे. आम्हाला जर आमच्या आई वडिलांकडे नीट पाहता येत नसेल, आम्हाला जर आमची बंधुत्वाची कर्तव्य नीट करता येत नसेल, आम्हाला जर आमच्या वडीलकीची कर्तव्य नीट करता येत नसेल, तर मग आमचा करत असलेला जो परमार्थाचा देखावा आहे तो एक ढोंगीपणा असतो. आम्हाला प्रपंचातल्या कर्तव्यांची जाणीव आम्हाला हवी आहे. मी मुलगा म्हणून माझं काय कर्तव्य आहे हे मी लक्षात घेतलं पाहिजे. मी वडील म्हणून माझं काय कर्तव्य आहे हे मी लक्षात घेतलं पाहिजे. मी पती म्हणून माझं काय कर्तव्य आहे, मी पत्नी म्हणून माझं काय कर्तव्य आहे, मी मुलगी म्हणून माझं काय कर्तव्य आहे, मी मुलगा म्हणून माझं काय कर्तव्य आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या कर्तव्याला दिलेला मी जो न्याय आहे तोच माझ्याकडून घडलेला परमार्थ आहे. तो माझ्याकडून घडलेला परमार्थ आहे. मी माझ्या आई वडिलांना जर विचारत नसेल, मी माझ्या आई वडिलांचं दर्शन घेत नसेल, मी माझ्या आई वडिलांची सेवा करत नसेल, तर मग मी दिवसभर भगवंताला किती फेऱ्या मारल्या काय उपयोग आहे? किती मी भजन केलं काय उपयोग आहे? किती मी प्रवचन केली काय उपयोग आहे? जर मला माझ्या स्ववर्ण आश्रम धर्मेन तपस्या माझ्याकडून घडत नसेल तर. आणि ही घडणं गरजेचं आहे. मी मागे अनेकदा बोललो, आजची परिस्थिती फार विचित्र. काही घरांकडे आम्हाला ते घरी घेऊन जातात, काही ते पाट्या लावलेले असतात, मातृपितृ छाया, आणि परत आम्हाला म्हणतात अक्षर कसं वाटतंय, आम्हाला विचारतात. तो बघा ते तसलं नवीन बोर्ड बसवलेलं आहे,
रात्र झाली तरी चमकत राहतं म्हटले. काय? मातृपितृ छाया. घरावर पाठी असते, मातृपितृ छाया. अंगणातला म्हातारा म्हणतो जन्म गेला वाया. म्हातारा अंगणात आहे आणि घर बांधलंय मातृपितृ छाया. नाही ना चालत. त्यामुळे माझी कर्तव्य मला कळावी. आणि म्हणून आचार्य असं सांगतात, स्व आश्रमधर्मेन तपस्या हरितोषणात. हे हरी, मला असं जरा उलट्या क्रमाने चला. वैराग्य यायचं असेल काय करावं लागेल? हरितोषणात. तोषणात, तोषणात या शब्दाचा अर्थ संतोष. तोषण या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्न. संतोष म्हणजे प्रसन्न ना. संतोष या शब्दाचा अर्थ आला ना ज्ञानेश्वरीमध्ये. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि मग पुढं तोषुनी म्हणजे तोषावे प्रसन्न व्हावे. तोषुनी प्रसन्न होऊन हरितोषणात. आचार्य सांगतात हरी प्रसन्न व्हावा. भगवान श्री हरी प्रसन्न जिथं होतील, ज्याच्या जीवनामध्ये होतील, ज्या जीवावर होतील, वैराग्य तिथे जाऊन राहतं. आणि भगवान श्री हरी प्रसन्न व्हायचे असेल तर तपश्चर्या असावी. ती तपश्चर्या कशाची? स्वआश्रम धर्मेन आपण करत असलेल्या शुद्ध कर्माचरणाची. वैराग्य तिथे येऊन राहतं. विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र बघा. विठ्ठलपंत स्व आश्रम धर्मेन तपस्या आणि परिणाम हरितोषणात. परिणाम वैराग्याची वस्ती. विठ्ठलपंत आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत आहेत. विठ्ठलपंतांनी स्व आश्रम धर्मेन अशा पद्धतीची तपश्चर्या केली आहे. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी जे आलेलं वैराग्य आहे याच्याबद्दल बोलताना नामदेवराय सांगतात, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. हे मूर्तिमंत असं वैराग्य इथं येऊन हृदयात येऊन राहिलंय. कधी कधी प्रश्न पडतो, ठीक आहे, तरी वैराग्याची नेमकी काय, वैराग्याचं स्वरूप काय? ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड स्वरूप सांगितलंय. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं स्वरूप म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं स्वरूप आहे. 13व्या अध्याय काढा. 13व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक, अर्जुना तिने पाडे जयासी विषय वार्ता ना आवडे, नेदी इंद्रियाची नि तोंडे काहीच जाऊ. ओवीकडे बारीक लक्ष द्या. मला फक्त विठ्ठलपंतांचं वैराग्य अगोदर विस्ताराने मांडायचं आहे. कारण विठ्ठलपंतांचं वैराग्य कळल्याशिवाय ज्ञान पोटी जन्माला का आलं हे कळणार नाही. मी विस्तार करतोय तो याच्याकरता करतोय कारण माझ्याकडे मी विषय फक्त चरित्र नाही, चरित्र आणि तत्वज्ञान आपला विषय हे आहे. ज्ञानेश्वर महाराज चरित्र, कमीत कमी विषय तरी राहू द्यावं लक्षात. मला सकाळी एकाने विचारलं, मी म्हटलं अहो श्रावण सुरू झालाय, 2 दिवस झालो की प्रवचनाला आहे की म्हटलं. मी मळ्यात येऊन आहे, रोज आहे महाराज. मी अगोदरच 6ला तुम्ही चालू केल्यामुळे मी 5लाच जातोय जागा पकडायला. म्हटलं अहो ते बरं झालं महाराज भेट झाली. मी म्हटलं का? अहो ते लोक विचारतात विषय कोणता विषय हो. 5 वाजता येऊन बसतोय हा माणूस आणि मला 3 दिवसानंतर विचारतोय विषय कोणता आहे आपला प्रवचनाचा. विषय ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि तत्वज्ञान. मला तत्वज्ञानही मांडायचं आहे. ज्ञानोबा अवताराला येतात, ज्यांच्या पोटी येतात, ते वैराग्य कसं आहे. मी वैराग्याची जागा सांगितली, वैराग्याचं स्वरूप सांगतो. ज्ञानोबारांनी केलेली ओवी आहे आणि भगवंतांनी सांगितलेलं अर्जुनाला हे तत्वज्ञान आहे. भगवान म्हणतात अर्जुना तेने पाडे जयासी विषय वार्ता ना आवडे. विषय वार्ता ना आवडे एवढंच नाही, नेदी इंद्रियाची नि तोंडे काहीच जाऊ. वैराग्याचं स्वरूप सांगताना भगवान सांगतात अर्जुना, ज्याला विषय वार्ता ना आवडे, विषयांची चर्चा सुद्धा ज्याला आवडत नाही, विषयांची चर्चा ज्याला आवडत नाही आणि जो विषयांना इंद्रियाच्या माध्यमातून मनापर्यंत पोहोचूच देत नाही, त्याचं नाव वैराग्य. विषयांना इंद्रियाच्या माध्यमातून मनापर्यंत पोहोचूच देत नाही, त्याचं नाव वैराग्य. याचा अर्थ त्याचे इंद्रिय विषयाकडे धाव घेत नाहीत, त्याची सर्व इंद्रिय भगवत स्वरूपाशी लीन झालेली आहे. त्या इंद्रियांनी त्या विषयाची आसक्ती सोडलेली आहे. अशी स्थिती ज्याच्या जीवनामध्ये घडते ते खरं वैराग्य. ते खरं वैराग्य. आपल्याकडे प्रत्येक इंद्रियाच्या आवडीचा विषय आला की आपली इंद्रिय विषयाकडे धाव घेतात. तुकोबरांचे शब्द आहेत, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव.
महाराज सांगतात, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव. विषय समोर आला की जीव तिकडे धाव घेतो. बरं, प्रत्येक इंद्रियाचे विषय वेगवेगळे. डोळ्याचा विषय वेगळा, कानाचा विषय वेगळा, तोंडाचा विषय वेगळा, पायाचा विषय वेगळा, जिभेचा विषय वेगळा, सगळ्याचे विषय वेगवेगळे. पोटाचा विषय वेगळा. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप गोड वर्णन केलंय. नाथ महाराज असं सांगतात, पायवांचिती गती. पायाचा विषय काय? प्रवचनात बसतात, बसून बसून थोड्या वेळाने उठतात, जातात, परत बाहेरून आतमध्ये येऊन बसतात. समजा उठू नये असं महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून काय करतात, आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबतात. गप बसत नाहीत माणसं. हाताचा विषय नाथ महाराज सांगतात, हस्तवांचिती खेळा. हाताला काहीतरी करायला आवडतं, काहीतरी करत राहतं, काही ना काहीतरी करत राहतं. हात गप बसत नाहीत माणसाचे. बसल्या बसल्या माणसं उगीच मागचा माणूस पुढच्या माणसाला डवचत राहतो. किंवा मग जर उशीर लागायला, घड्याळाकडे बघा, तिकडे बघा, काय आणखीन संपे नाही कसं काय. हां, बसल्या बसल्या डवचून उगी माणसाचे हात गप बसत. काही काही वेळेस मुद्दा पटला की लोक टाळी वाजवतात. तिकडे नाशिक भागात एका ठिकाणी गेलो, एका माणसाला सवय होती, त्याला मुद्दा पटला की चापट मारायची, स्वतःच्या मांडीवर नाही, दुसऱ्याच्या. बसलेल्या माणसाला असं करायचं, जोरात करायचं. बरं, ते हळू आवाजात नाही, जोरात करायचं. हस्तवांचिती खेळा, पायवांचिती गती, हस्तवांचिती खेळा. रूप पहावया डोळा. डोळ्याला बघायला आवडतं. डोळे असे पाहत राहत असतात, असं बघत राहतात. आता प्रवचनात पाहण्यासारखं आहे का ऐकण्यासारखं आहे? तरी सुद्धा मला कळत नाही. म्हणजे या वर्षीचं नाही सांगत, गेल्या वर्षी 2 बाया माझ्याकडे एवढ्या भांडत आल्या. मी म्हणलं, हो का, माझ्या जागेवर बसली. मी म्हणलं, तुम्ही पलीकडे बसा, तुम्ही दिसत नाही. अरे मला काय बघून करता? त्यांचं एकच, महाराज दिसले पाहिजे. काय करायचं दिसून महाराजाला? बरं का, आता बघता काय, गेली 19 वर्ष झालं बघतोय, तसाच आहे. महाराज दिसावे. डोळ्याला वाटतं बघायला असावं, कानाला वाटतं ऐकायला असावं. डोळे म्हणतात पाहायचं आहे, कान म्हणतात ऐकायचं आहे. इंद्रियांच्या आवडी आहेत, या प्रत्येक इंद्रियाच्या आवडी आहेत. महाराज सांगतात, वैराग्य कशाला म्हणा, नेदी इंद्रियांची नि तोंडे काहीच जाऊ. इंद्रियाच्या माध्यमातून मनाकडे एकाही विषयाला जाऊ न देण्याचं काम जो करतो त्याचं नाव वैराग्य. एकाही विषयाला, डोळ्याचा विषय पाहणं आहे, पण त्याला या डोळ्याच्या माध्यमातून मनापर्यंत जाऊ न देण्याचं काम जे द्वारपालाच्या माध्यमातून करतं ना, त्याचं नाव वैराग्य आहे. किती वैराग्याचं व्यापक स्वरूप सांगितलं हो. मी तर असं म्हणेल की ज्ञानोबारायांनी वैराग्याची किती उंची आणून ठेवली. इंद्रियाच्या माध्यमातून मनाकडे जाऊ देत नाही, हे वैराग्य आहे. थोडं पुढं चला, वैराग्याची जागा कळाली, वैराग्य कधी येईल हे कळालं, वैराग्याचं स्वरूप कळालं. कोणी म्हणेल, अहो एवढं सांगायला लागलात, वैराग्य आणून करायचंही तरी काय? हा फार पुढचा प्रश्न आहे. करायचंही तरी काय? वैराग्य वैराग्य तुम्ही इतका वेळ सांगायला लागलात, करायचं तरी काय? त्यालाही उत्तर ज्ञानोबारायांनी दिलंय. ज्ञानोबारायांनी दिलेलं उत्तर बघा. म्हणजे भगवानच अर्जुनाला सांगतात, भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य. 13व्या अध्यायातली खूप गोड ओवी आहे. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. 2 गोष्टी सांगितल्या. ते हे विषय वैराग्य, विषयांबद्दल झालेलं हे वैराग्य काय करतं? आत्मलाभाचे भाग्य. हे वैराग्य आम्हाला भाग्य मिळून देतं. कशाचं? आत्मलाभाचं. आत्मस्वरूपाचा लाभ याच वैराग्याने होणार आहे. जरा पुढे बोलू. आत्मस्वरूपासारखा लाभ किंवा आत्मस्वरूपाच्या सारखा दुसरा जगात कोणताच लाभ श्रेष्ठ नाही. आत्मस्वरूपाची प्राप्ती किंवा प्रचिती याच्यासारखा लाभ या जगात कोणताच नाही आहे. आणि आत्मस्वरूपाच्या लाभाची प्राप्ती ही कशाने होईल? विषय वैराग्य. आत्मस्वरूपाच्या लाभाची प्राप्ती. लाभ म्हणजे मिळणं. लाभ या शब्दाचा अर्थ मिळणं. वैराग्य म्हणजे टाकणं आणि लाभ म्हणजे मिळणं. वैराग्य म्हणजे त्याग आहे आणि लाभ म्हणजे मिळणं आहे. ज्ञानोबा सांगतात, वैराग्य आलं, हे टाकलं की हे मिळतंय. हे टाकलं की हे मिळतंय. जोपर्यंत हे टाकत नाही तोपर्यंत हे मिळत नाही.
हे मिळवायचं असेल तर हे टाकावं लागेल. जुने साधू संत उदाहरण द्यायचे. मी एका गीताप्रेसच्या अंकामध्ये ऐकलं, म्हणजे माहीतही सगळ्याला. काय नाही म्हणे, एक कुत्र एक अस्थी किंवा हाड ते घेऊन निघालेलं होतं, तोंडात हाड घेऊन निघालं. आणि ते कुत्रं असं हाड घेऊन निघाल्यानंतर मग ते बाकीची कुत्री त्याच्या पाठीमागे निघाली लागली. ते त्याच्या तोंडात ते मांस आहे ना, ते हाड आहे ना, आणि मग ते अस्थी असल्यामुळे, हाड असल्यामुळे सगळी बाकीची कुत्री त्याच्या पाठीमागं लागली. त्याच्या अंगावर काय उड्या मारायला लागली, त्याला भुंकाय काय लागली. आई कोणी हा सगळीकडनं इकडून तिकडून पळायला लागला. ती कुत्री त्याच्या पाठीमागं पळत होती. शेवटी काय झालं, फारच असह्य झाल्यानंतर त्या कुत्र्याने काय केलं, ते हाडूक टाकून दिलं. त्या हाडूक टाकून दिल्यानंतर त्या कुत्र्यावर बाकीची कुत्री भुंकेनात, सगळी कुत्री त्या हाडकाच्या ठिकाणी गेली आणि ते हाडूक मिळेना म्हणून एकमेकामध्ये भांडायला लागली. आणि हे कुत्रं निवांत राहिलं. या कुत्र्याला आता कोणी भांडत नाही, काही नाही, शांत, याला कसलाच त्रास नाही. ते कुत्रं विचार करायला लागलं, अरे मला किती पण कधी ते हाडूक टाकल्यानंतर, ते हाडूक जोपर्यंत डोक्यात तोंडात आहे तोपर्यंत मला आनंद नव्हता, उलट तोपर्यंत दुःख देत होते. जोपर्यंत हे मी माझं म्हणतो तोपर्यंत मला दुःख देत आहेत. प्रत्येक जण माझ्या ठिकाणी येतोय, प्रत्येक जण मला वेगवेगळ्या अंगाने जवळ येतोय, आणि जवळ आलेला माणूस मला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने दुःख देतोय. हे ज्यावेळेस मी हे सगळं चालवायला लागलो, माझं म्हणून निघायला लागलो, त्यावेळेस प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी यांनी यायला लागला. आणि मग जर एखाद्या दिवशी इदम न मम हे ज्यावेळेस मी म्हणायला लागलो, त्यावेळेस माझ्यावर कोणाचाच आरोप नाही, एकमेकात आरोप आहेत. मी ज्यावेळेस याच्यातून बाजूला पडतो त्यावेळेस माझ्यासारखा सुखी मीच असतो. आणि हे सांगण्याकरिता भगवान अर्जुनाला सांगतात, जे आत्मलाभाचे भाग्य ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचं भाग्य आहे. आत्मतत्वाची प्राप्ती होते, त्याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. याने काय होतं, ब्रह्मानंदा योग्य अशा पद्धतीचा जीव होतो. ब्रह्मानंद प्राप्त होण्याच्या योग्यतेला जीव पोहोचतो. ऐका, जीवाला ब्रह्मानंदाची योग्यता कधी येईल, ते हे विषय वैराग्य. काय काय झालं, वैराग्याचं स्थान कळालं, वैराग्य कधी येईल हे कळालं, वैराग्याचं स्वरूप कळालं आणि वैराग्याचं फल कळालं. अशा व्यापक अर्थाने असलेलं जे वैराग्य आहे, हे वैराग्य डोळस मूर्तिमंत आले. विठ्ठलपंतांच्या ठिकाणी हे वैराग्य आलंय. वेदाध्ययन झालं, पैठणहून आपेगावला विठ्ठलपंत येतात. आई वडिलांना सगळा वृत्तांत सांगतात. आई वडिलांची आज्ञा घेऊन गुरुग्रही जावं उपनयन संस्कार झाल्यानंतर, आणि आपण तिथला अभ्यास करून माघारी यावं आणि आपल्या गुरूंच्या घरचा सगळा वृत्तांत आपल्या आई वडिलांना सांगावा. सगळा आई वडिलांना वृत्तांत सांगितला. आणि मग विठ्ठलपंतांनी विनंती केली की उपनयन संस्कार झाला, शास्त्राभ्यास झाला, वेदाध्ययन झालं, आता त्याच्या पुढची पायरी सांगितली जाते तीर्थाटन, तीर्थयात्रा. तीर्थयात्रेला जावं लागणार आहे, मला आज्ञा द्या. आई वडिलांची परवानगी घेतली, मला तीर्थयात्रेला जायचं आहे. तीर्थयात्रेला जायचं आहे, आई वडिलांची परवानगी महत्वाची आहे. यात्रेला जायचं आहे, आई वडिलांची परवानगी महत्वाची आहे. आपल्याकडे तर शास्त्र असं सांगतंय, बाकी कोणाचीच परवानगी नसली तरी आईची परवानगी सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाची सांगितली, सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाची सांगितली. निघायचं, आई वडिलांनी परवानगी दिली. विठ्ठलपंतांची तीर्थयात्रा निघाली. तुकोबारायांनी वर्णन असं केलंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुको नको. कुणाला उपदेश केलाय बघा. तुकाराम महाराज सांगतात, तीर्थयात्रा करा. कधी, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तुमचे हात पाय डोळे कान सगळं जोपर्यंत व्यवस्थित आहे ना, तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आपण कधी करतो हे आपल्याला माहिती आहे. गुडघे नीट नाहीत, डोळ्याला दिसत नाही, कानाला नीट ऐकू येत नाही, तेव्हा कुठल्या तरी यात्रा कंपनीत पैसे भरायचे. आपल्याला वाटतं की हा काळ यात्रेचा आहे, पण तुकोबारायांनी सांगितलेली यात्रेचं वय काय आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत तुमचे हात पाय घट्ट आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करा. याचं कारण का हो, कारण त्यावेळची तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा होती ना.
नेहमी म्हटलं जातं पायी तीर्थयात्रा घडो देह संता घरी पडो. आता उलट आहे, रेल्वे तीर्थयात्रा घडो देह स्टेशनावरीच पडो. सगळे स्टेशनवर पडलेले असतात सगळे. यात्रेला चाललेत म्हणून त्यांना सांगितलं बघा, रेल्वेनी चाललेत, आता श्रावणात चाललेत आणखीन. असू द्या, तीर्थयात्रा जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. महाराज सांगतात तव तोपर्यंत तू आपलं स्वहित बघ. काय? तीर्थयात्रा जाय चुकू नको, तीर्थयात्रेला जायचं चुकू नको. विठ्ठलपंतांची तीर्थयात्रा निघाली. पहिल्यांदा निघाले ते द्वारकेला गेले म्हणे. द्वारकेला गेले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं. द्वारकेहून बेट द्वारकेला गेले, पुढे सुदामपुरीला गेले, प्रभास क्षेत्री गेले, सोरटी सोमनाथाचं दर्शन घेतलं विठ्ठलपंतांनी. मुचकुंद गुंफा जी सांगितली गुंफेमध्ये गेले, तिथं दर्शन घेतलं. सप्तशृंगीकडे आले, सप्तशृंगी गडावर गेले, देवीचं दर्शन घेतलं. खाली पंचवटीमध्ये आले आणि तिथून त्र्यंबकेश्वरला आले. विठ्ठलपंत त्र्यंबक राजाचं दर्शन घेतात, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतात. माहीत नाही की ज्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन विठ्ठलपंतांनी घेतलं, विठ्ठलपंतांना माहीत आहे का नाही माहीत नाही. का? कारण याच त्र्यंबकेश्वरचा महिमा भविष्यामध्ये माझ्याच मुलाच्या नावाने चालणार आहे असं ते त्र्यंबकेश्वर. कारण निवृत्तीनाथांची समाधी ही त्र्यंबकेश्वरला आहे ना. विठ्ठलपंतांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. लरा पांगारकरांनी एक वाक्य असं सांगितलंय, विठ्ठलपंतांना जरी त्र्यंबकेश्वर नगरीचं भविष्य माहीत नसलं तरी त्र्यंबक राजांनी मात्र विठ्ठलपंतांकडे पाहिलं आणि त्र्यंबक राजाला आनंद झाला. का? कारण ज्या भूमीमध्ये निवृत्तीनाथ येणार आहेत आणि विठ्ठलपंतांकडे पाहिल्यानंतर त्र्यंबक राजांनी विठ्ठलपंतांकडे पाहून आनंद याच्याकरता व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर म्हणजे भगवान शंकर, आणि भगवान शंकर विचार करायला लागले निवृत्तीनाथ नावाने मला यांच्याच पोटी जन्माला यायचं आहे. कारण निवृत्तीनाथ हे भगवान शंकराचे अवतार ना. पुढे येणार आहे आपल्याला निवृत्तीनाथांचं चिंतन करताना. दर्शन घेतलं, तिथून दर्शन घेऊन निघाले, भीमाशंकरला आले आणि भीमाशंकरचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलपंतांची ही यात्रा आळंदीमध्ये आली. विठ्ठलपंत निघालेले आहेत. द्वारका, बेट द्वारका, सोरटी सोमनाथ हे सगळं करत 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 इकडं त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचले. त्र्यंबकेश्वरला पोहोचून त्र्यंबकेश्वरहून भीमाशंकराचं दर्शन घेतलं आणि तिथून आळंदीमध्ये विठ्ठलपंत येतात. इंद्रायणी मातेमध्ये स्नान करतात आणि आळंदीमध्ये वास्तव्याला राहतात. आता हे आळंदी काय आहे? इंद्रायणीचं स्नान करून सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन विठ्ठलपंत थांबलेले आहेत. नामदार यांचा एक अभंग सर्वांच्या ऐकण्यातला आणि अत्यंत गोड आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा, तो सुख सोहळा काय सांगू. विमानांची दाटी पाहती सुरवर, वर्षचाती भार सुमनांचे. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामदेवरायांनी इतकं गोड वर्णन आळंदीचं केलं. नामदेवराय म्हणतात ही आळंदी काय आहे? एकतर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव कसं आहे? पुण्यभूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर ते विवेकाचे गाव. ज्ञानोबरायांनी ही ओवी संतांचं वर्णन करण्याकरता जरी दिलेली असली तरी मी आळंदी करता लावतो. ते विवेकाचे गाव. आळंदी हे काय आहे? विवेकाचं गाव आहे. विवेक या शब्दाचा अर्थ ज्ञान, आणि ज्ञानाचं जे गाव आहे त्याचं नाव आळंदी असा अर्थ करा. विवेकाचे गाव. नाही पटलं तर आणखीन दुसऱ्या वेगळ्या अंगाने सांगू, विवेक ज्या गावाला येऊन वास्तव्याला राहिला ते गाव आळंदी. काही गावांची नावच अशी आहेत की ती गावांची नावं घेतल्याबरोबर माणूस नतमस्तक होतो, हृदय भरून येतं. गेल्या वर्षी मी बोललो होतो, देहू असं म्हटलं की जगद्गुरु तुकोबारांची मूर्ती समोर होते, हृदय अत्यंत पवित्र होऊन जातं. आळंदी म्हटल्याबरोबर आपण नतमस्तक होतो. आळंदी म्हटलं ज्ञानोबारांची आळंदी, देहू म्हटलं तुकोबारांचं देहू, पैठण म्हटलं नाथांचं पैठण, बार्शी म्हटली भगवान बार्शी. आजही मराठवाड्यातली लोक, विदर्भातली लोक भगवान बार्शीच म्हणतात. अनेक ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर कोणीकडून आलो, मी म्हटलं बार्शीकडून. भगवान बार्शीचे काय असं म्हणतात. म्हणजे बार्शीची ओळखच आहे भगवान बार्शी. ही काही गावच अशी आहे. नामदेवरायांनी वर्णन असं केलं, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
हे गाव पुण्यभूमी आहे. आणि हे बोलताना शेवटी असं सांगतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया. नामदेवराय पांडुरंगाला सांगतात, देवा चला तया ठाया. कोणत्या ठाया? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, तया ठाया चला. कशा करता? नामदेवराय सांगतात, विश्रांती घ्यावं या कल्पावरी. तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे ना देवा? मला कधी कधी आश्चर्य वाटतं, सामान्य माणसाला संतांच्या गावात विश्रांती वाटते, याच्यात नवल नाही. नामदेवरायांनी सांगितलं, देवा तुला सुद्धा विश्रांती घ्यायची असेल तर आळंदीला चल. आळंदी हे तुझ्या सुद्धा विश्रांतीचं स्थान आहे. तुला विश्रांती घ्यायची ना चल. देव पंढरपूरला विश्रांती नाही, विश्रांती घ्यायची आहे ना आळंदीला चल. विश्रांती या शब्दाचा अर्थ काय? विश्रांती विश्रांती म्हणजे काय सांगतो. विगतः श्रांती यशेसः विश्रांती. विश्रांती शब्दाची फोड करताना असं केलंय, विगतः श्रांती यशेसः विश्रांती. श्रांती या शब्दाचा अर्थ कष्ट, श्रांती या शब्दाचा अर्थ दुःख. विगतः म्हणजे निघून जाणं, कष्ट किंवा दुःख, त्रास. दुःख जिथं गेल्यानंतर निघून जातं त्याचं नाव विश्रांती. दुःख जिथं गेल्यानंतर निघून जातं त्याचं नाव विश्रांती. ही विश्रांती दोन पद्धतीची, एक सांकुशा आणि दुसरी निरंकुशा, पंचदशीकारांनी वर्णन केलेली आहे. एक सांकुशा विश्रांती आहे. सांकुशा या शब्दाचा अर्थ काय? काही कालापुरती. आणि निरंकुशा विश्रांती या शब्दाचा अर्थ काय? कायम स्वरूपाची. सांकुशा म्हणजे काही कालापुरती. आपल्या ठिकाणी आपल्याकडे काही विश्रांतीची जागा असतात, पण काही एखाद्या माणसाने शेताकडून निघाला, ओझं घेऊन डोक्यावर निघाला. उन्हाळ्याचे दिवस आहे तशी कल्पना करा, ओझं डोक्यावर आहे, रस्त्याने चालायला लागला. तेवढ्यामध्ये आता ऊन लागायला लागलं म्हणून एका झाडाखाली डेरेदार सावली आहे तिथं बसला, डोक्यावरचं ओझं खाली ठेवलं, बसला. त्याला बरं वाटायला लागलं. त्याला काय मिळाली? विश्रांती. पण किती वेळ? तासभर, 2 तास, जी काही असेल ते. परत तास 2 तासानंतर ते ओझं उचलायचं आहे आणि पुढच्या प्रवासाला लागायचं आहे. झाडाखाली त्याला विश्रांती मिळाली, पण ती सांकुशा आहे, काही कालापुरती आहे. निरंकुशा कायम स्वरूपाची विश्रांती, जिथं कसलंही दुःखच राहत नाही, असं स्थान आळंदी आहे. आणि म्हणून चला तया ठाया. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदीला चला अशी प्रार्थना नामदेवरायांनी केली. असं हे आळंदी गाव आहे. एक अर्थ झाला आळंदीचा. विठ्ठलपंत आळंदीत आलेले आहेत. दुसरा अर्थ आळंदीचा असा आहे, आलम ददाती इति आळंदी. ही आळंदी आहे ना, त्याचा मूळ आलंदी असा करा, आलंदी. कारण अळ चाललं तर आलम ददाती इति आळंदी. आलम या शब्दाचा अर्थ आहे आनंद. आनंद देणारी जी आहे तिचं नाव आळंदी. मी 2 अर्थ सांगितले, लक्षात येतात का? पहा, विश्रांतीचं ठिकाण त्याचं नाव आळंदी. आनंद देणारी जी आहे तिचं नाव आळंदी. आनंद देणारी, जरा आणखीन पुढे बोलतो. एरवी असं कोणीही कोणाला आनंद देत नाही महाराज. आनंद देण्याचं सामर्थ्य केवळ संतांमध्ये आहे. आनंद देण्याचं सामर्थ्य केवळ संतांमध्ये आहे. आनंद, आनंद या शब्दाचा तरी अर्थ काय? आनंद म्हणायचं तरी नेमकं कशाला? आनंद हा शब्द पर्यायवाचक शब्दाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आनंद या शब्दाचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ आहे ब्रह्मज्ञान. आनंद या शब्दाचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ आहे मोक्ष. मोक्ष म्हटलं काय, ब्रह्मज्ञान म्हटलं काय, स्वरूपज्ञान म्हटलं काय, परमात्मज्ञान म्हटलं काय, आनंद म्हटलं काय, एकच आहे. आणि म्हणून आनंद या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, आनंद या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. दोन्ही अर्थाने आपण बघा ना, आनंद या शब्दाचा अर्थ परमात्मा आणि परमात्मा देण्याचं सामर्थ्य ज्या गावात आहे त्याचं नाव आळंदी. का? कारण संतांकडे गेल्याशिवाय परमात्म्याची भेटच होत नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्यामुळे संत दर्शनाशिवाय होत नाही. म्हणून आळंदी काय करते? आळंदी 2 गोष्टी देते. ज्ञानोबारांची तर भेट घालून देतेच देते, पण ज्ञानोबारांच्या निमित्ताने पांडुरंगाची भेट घालून देते. आणखीन जरा थोडंसं पुढं बोलतो. ज्ञानोबारांसारख्या संतांची भेट झाल्याशिवाय भगवत प्राप्तीचा आनंद मिळतच नाही. ज्ञानोबारांसारख्या संतांची भेट झाल्याशिवाय भगवत प्राप्तीचा आनंद मिळणार नाही. आणि म्हणून आनंद देणारी ती आळंदी. दुसरा अर्थ घ्या, मोक्ष देणारी ती आळंदी. का? कारण मोक्ष या शब्दात मोक्ष देण्याचं सामर्थ्य केवळ संतांकडे. मी अमृतानुभवातली ओवी अनेक वेळेला बोललोय, आज पुन्हा बोलून जातो. कैवल्य कनकाची या दाना, जो न करशी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाडावू जो. ज्ञानोबा अमृतानुभव नावाच्या ग्रंथात बोलतात. मला पुढे बोलायचं आहे अमृतानुभवावर. पण
ज्ञानोबा बोलतात कैवल्य कनकाची या दाना. कैवल्य शब्दाचा अर्थ मोक्ष. मोक्षरूपी सुवर्णाचं दान करण्याचं सामर्थ्य केवळ संतांकडे आहे. आणि आळंदी म्हणजे संत आहे आणि त्यामुळे आळंदी आनंद देणारी म्हणजे कैवल्यरूपी मोक्षरूपी सुवर्णाचं दान करणारी ती आळंदी आहे. आलम ददाती इथे आळंदी, आनंद देणारी. अशा आळंदीमध्ये विठ्ठलपंत येऊन थांबले. काय करायला लागले? नित्य आळंदीमध्ये उठावं, इंद्रायणीचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन करावं, प्रदक्षिणा करावी आणि आपली साधना चालू ठेवावी. क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर काय करावं हेही फार महत्त्वाचं आहे. आपण क्षेत्राला जातो, काय करायचं तिथं गेल्यानंतर? तीर्थाचं स्नान महत्त्वाचं सांगितलं, क्षेत्राची प्रदक्षिणा महत्त्वाची सांगितली आणि तिथं करत असलेली साधना महत्त्वाची सांगितली. पंढरपूरला गेलो, चंद्रभागेचं स्नान महत्त्वाचं आहे, पांडुरंगाचं दर्शन महत्त्वाचं आहे आणि तिथं करत असलेली साधना, वास, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. वास या शब्दाचा अर्थ आहे रहिवास. वास या शब्दाचा अर्थ रहिवास, मुक्काम. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर काय करा? महाराज सांगतात पंढरीची वारी कशी असते? तिथं रहिवास झाला पाहिजे, मुक्काम झाला पाहिजे, चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे, तर ती वारी आहे. मुक्काम फार महत्त्वाचा सांगितला. आम्ही सकाळी निघतो, फराळीला घरी असतो. वारी करून आलो, वारी झाली आमची. घाई गडबडीतल्या वारी आहेत. आता चंद्रभागेचं स्नान सांगितलं. आमच्याकडे पंढरपुरामध्ये एक महान विभूती होऊन गेले, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी निवृत्ती महाराज हांडे दादा. हांडे महाराज म्हणून एक नाव एका काळामध्ये फार गाजलेलं होतं. ते इतकं गमतीने बोलायचे. ते म्हटले चंद्रभागे स्नान हा कीर्तनात सांगतो आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणतो बंबातलं पाणी आण, असं ते म्हणायचे. चंद्रभागे स्नान, बंबातलं पाणी आण, ते हांडे महाराज म्हणायचे. त्यांचं नाव घेऊन सांगितलं, कीर्तनात म्हणायचे. चंद्रभागेच्या स्नानाला महत्त्व दिलं, पंढरीच्या रहिवासाला महत्त्व दिलं. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या स्नानाला महत्त्व आहे. आळंदीचं दैवत काय? सिद्धेश्वर. आणि म्हणून आळंदीला शिवपीठ हे जुनाट असं म्हटलंय. जनाबाईंनी, मुक्ताबाईंनी बोलताना शिवपीठ हे जुनाट असं सांगितलंय. जुनाट या शब्दाचा अर्थ अनादिकालापासून. तिथं असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर हे अनादिकालापासून, जसं पंढरपूरचा पांडुरंग हा अनादि. पण ते निळोबाऱ्यांचे अभंग फार गोड आहेत, वेळेअभावी मी सांगत नाही. निळोबाऱ्यांनी पंढरपूर आणि आळंदीची फार गोड तुलना केलेली आहे. पंढरपुरामध्ये पांडुरंग आहे, आळंदीमध्ये सिद्धेश्वर आहेत. पंढरपूरला भक्तिपीठ म्हटलं आणि आळंदीला शिवपीठ म्हटलं, ते शिवपीठ आहे. पंढरपूरला महायोग पीठ म्हटलं, आळंदीला शिवपीठ म्हटलं, शिवपीठ आहे. या शिवपीठामध्ये रोज हे चाललेलं आहे. या आळंदीमध्ये सिद्धोपंत कुलकर्णी राहत आहेत. 24 गावची कुलकर्णी आहेत ते सिद्धोपंत. आणि सिद्धोपंतांच्या पत्नीचं नाव आहे उमाबाई. आता हे जे सिद्धोपंत आणि उमाबाई आहे, या दोघांचा जो गृहस्थ आश्रम आहे तो अतिशय गोड आहे. निरंजन माधव नावाच्या एका महात्म्यांनी ज्ञानेश्वर विजय नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या ज्ञानेश्वर विजय नावाच्या ग्रंथामध्ये लिहिताना ते असं म्हणतात, सदाचारनिष्ठ करी अग्निहोत्रा सदा मान्य जो विप्रधूर या पवित्रा. हे सिद्धोपंत कसे आहेत? सदाचारनिष्ठ करी अग्निहोत्रा, नित्य अग्निहोत्री आहेत सिद्धोपंत. सदाचार निष्ठ आहेत, सदाचारी आहेत, नित्य अग्निहोत्र त्यांच्याकडून चालू आहे. सदा मान्य जो विप्रधूर या पवित्रा, आलेल्या विप्रांचं स्वागत करणं हे त्यांचा अतिथी देवो भव या दृष्टीने ते नित्य कर्म करतायत. स्वधर्माशी तो नित्य पाळोनी राहे. सिद्धोपंत कसे आहेत? स्वधर्माशी तो नित्य पाळोनी राहे. आपला जो धर्म आहे त्या धर्माला नित्य पाळोनी राहे, नित्य व्यवस्थित पद्धतीने सांभाळतायत. महाज्ञान संपन्न चिद्वस्तू पाहे, स्वतः महाज्ञानी आहेत, संपन्न आहेत, चिद्वस्तू पाहे अशा पद्धतीचे आहेत. पत्नी कशी आहे? घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला. सिद्धोपंतांची पत्नी उमाबाई ही कशी आहे? घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला. ही सिद्धोपंतांची पत्नी उमाबाई घरामध्ये आहे, सुंदर आहे, धर्म मार्गी आहे, अनुकूल आहे, धर्म मार्गाशी अनुकूल अशा पद्धतीची आहे म्हटले. पुढं फार गोड बोलतात.
पतीच्या मनासारखी पुण्यशीला, पतीच्या मनासारखी पुण्यशीला. सिद्धोपंतांची पत्नी कोण? उमाबाई. ही कशी आहे? पतीच्या मनासारखी पुण्यशीला. मी जरा सिद्धोपंतांचंही चरित्र का सांगायला लागलो जरा नीट ऐका. कारण सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी हिच्याबरोबर विठ्ठलपंतांचा विवाह होतोय आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघा पती पत्नीच्या पोटी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाईचा जन्म होतोय. आणि मग इकडलं जसं कुल महत्वाचं आहे तसं तिकडलंही कुल महत्वाचं आहे. वडिलांकडलं जसं महत्वाचं आहे तसं आईकडलंही महत्वाचं आहे. विठ्ठलपंतांना जी मुलगी जिच्याबरोबर विवाह होतोय ती मुलगी रुक्मिणी, तिच्या घराण्याची परंपरा काही सामान्य आहे का? आईच्या घराची परंपरा सुद्धा सत्वशील असणं का गरजेचं आहे? कारण त्या घराण्याचे संस्कार त्या मुलीवर पडत असतात आणि त्या मुलीचे वर असलेले संस्कार तिच्या पोटी येणाऱ्या जन्माला येणाऱ्या पुत्रावर होत असतात. जरा पुढे बोलतो, आपल्या घरातल्या मुलीवर योग्य संस्कार करणं ही माता पित्याची अत्यंत महत्वाची गरज आहे. मुलीवर योग्य संस्कार करणं. त्यामुळे विठ्ठलपंत, सिद्धोपंत आणि उमाबाई यांच्या पोटी असणारी जी रुक्मिणी आहे, या सिद्धोपंतांचा आणि उमाबाईचा स्वभाव कसा आहे बघा ना. तसेच संस्कार रुक्मिणीवर राहणार ना, तसंच राहणार ना. आपल्या मुलीवर आपल्या असं आहे, आईनं मुलीची जबाबदारी घ्यायची कुठपर्यंत? तिचा विवाह होईपर्यंत. एकदा लग्न करून मुलगी गेली की नंतर तिच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही. बाया अशा गमतीच्या आहेत महाराज. रोज संध्याकाळी मायलिकीचा फोन होत राहतो आणि ही इकडून प्रवचन ऐकायचं आणि घरी गेलं की तीच काम आहे. पहिला पोरीला फोन करायचा, प्रवचनातलं सांगायचं नाही, प्रवचनातलं सांगायचं नाही. हे बघ, सासूनं किती जरी सांगितलं तरी ऐकायचं नाही, ते तसंच द्यायचं, त्याला नाही करायचं तसं. इकडून उपदेशीचे. आपल्या मुलीच्या संसारामध्ये आई वडिलांनी ढवळाढवळ करू नये. तुम्ही पेपर वाचा, आज जे काही अलीकडली वर्तमान स्थिती आहे त्याच्यात पहा किती विचित्र घटना आज होत आलेली आहे. कोर्टामध्ये चला, तिथं बघा किती विचित्र केसेस आज आहेत. आपण कुठंतरी याचा सामाजिक स्तरावर विचार करणं गरजेचं आहे. आपल्या मर्यादा, आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. कन्यादान नावाचा जो संस्कार लग्नामध्ये केला जातो त्याचा अर्थ काय हो? मी आपल्यापेक्षा वयाने फार लहान आहे, परंतु माझ्यापेक्षा आपण ज्येष्ठ मंडळी आहात. कन्यादान या शब्दाचा विनाकारण कन्यादान हा शब्द कुठंच नाही आहे दुसरीकडे. कन्यादान या शब्दाचा अर्थ झालं ना, इदम न मम समर्पयामी, झालं ना, संपलं ना. आता नाही आहे तिचा आणि आपला संबंध. आता ती बरं असं आहे, कुल बदलून गेली ना, ती आता कुल बदलून गेली. ती तिकडे ज्यावेळेस जाते त्यावेळेस तिचा जो विचार येतो तो तिच्या कुलाचा येतो. आता विचार पतीचं कुल तिला लागलं जातं ना. पत्नी ही मुलगी ज्यावेळेस विवाह करून जाते त्यावेळेस तिला जो कुलाचा विचार लागला जातो तो पतीच्या कुलाचा विचार लागला जातो. आणि म्हणून रुक्मिणी रुक्मिणी माता जशा सत्वशील आहेत याचं कारण असं आहे, सिद्धोपंत आणि उमाबाई हे बोलताना असं आहे, पतीच्या मनासारखी पुण्यशीला. पतीच्या मनासारखी हा फार शब्द महत्वाचा आहे. पतीच्या मनासारखी, पतिव्रता. ज्ञानोबांनी वर्णन केलंय, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतिव्रता शब्दाचा अर्थ आहे, जुने कीर्तनकार सांगायचे, पतिव्रता वेगळी, पतिवर्ता वेगळी. पतिव्रता वेगळी, पतिवर्ता वेगळी. जुने कीर्तनकार सांगायचे, काही नाही म्हणे, एक बाई अशी मुसळ ते कांडत होती आणि कांडत असताना नेमकं शेजारी नेऊन बसलेली होती आणि ती कांडता कांडता तिचा नवरा आला आणि तिने एकदम मोठ्याने सांगितलं पाणी. म्हटल्याबरोबर ते असं कांडत होती, असं वर तिनं ते सोडलं, ते मुसळ वरच राहिलं. ही गेली, लगेच नवऱ्याला घेतलं, ते पाणी आणलं, दिलं सगळं. हे शेजारीने बघितलं, हे असं सगळं म्हटले. ही घरी गेली, नवरा आपला बसलेला होता काहीतरी काम करत बसला होता बिचारा. त्याने सांगितलं बाहेर जावा. तू म्हटलं नाही आत्ता चालू आहे. नाही मी सांगते ना बाहेर जावा. तो म्हटलं कशा करा जावा म्हणते ना. गेलं बिचार, गेलं बाहेर. आत आलं परत, हा आत आहे. आता मोठ्याने ओरडा, पाणी मला मागा. आपली काही ताकद आहे का? कशाला
माझी मी हाताने घेतो, तुला पाहिजे असेल तर देतो. नाही नाही, तुम्ही मागायचं, मी द्यायचं तुम्हाला. कशा करता, मी सांगते तेवढं करा. बसले, ही बसली त्या मुसळापाशी असं करत. त्यांना आताच आलं, ते आलं मोठ्याने म्हटलं पाणी पाणी म्हटल्याबरोबर हिने हे असं सोडलं, उठली. ते वर थांबताय होय, कारण ती पतिव्रता होती, ही पतिव्रता आहे. आणि म्हणून सिद्धोपंत आणि उमाबाईचा संसार सांगितलाय, पतीच्या मनासारिखी पतिव्रता, असे दिव्य दाम्पत्य धर्मी विराजे, सदा भाग्यता पूजिती भक्ती भोजे. आणि असे सिद्धोपंत आणि उमाबाई या दोघांचा असणारा हा गृहस्थाश्रम अत्यंत धन्य गृहस्थाश्रमा म्हणावा असा हा गृहस्थाश्रम. आणि या गृहस्थाश्रमामध्ये या दोघांना असणारी मुलगी, तिचं नाव रुक्मिणी. सिद्धोपंतांना चिंता आहे आपल्या मुलीच्या लग्नाची. विठ्ठलपंत आळंदीत आलेले आहेत, त्यांचं नित्य क्रम जे काही आहे ते चालू आहे. उमाबाई सिद्धोपंत दोघंही सारखी चिंता करतायत. मुलगी उपवर झाली आहे, आता तिचा विवाह केला पाहिजे. उमाबाईंनी सिद्धोपंतांना सांगितलं, तुम्ही 24 गावचे कुलकर्णी आहात, मुलीला एकतरी वर शोधा ना. त्यांनी सांगितलं, काळजी करू नको, उद्या सकाळी जातो. आता संध्याकाळ झाली आहे, 7:15 वाजलेत, आता एसट्या मिळायची अवघड आहे, त्यामुळे उद्या बघतो आणि पती तिच्याकरता शोधून आणतो. विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा विवाह कसा आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये करू, वेळ झाली, आज इथंच थांबू. 6 वाजता. पुंडलिक वरदे.